विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. राजहंस एज्युकेशनमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आज आपल्या कोर्सचा दिवस 7वा आणि 7व्या दिवशीचं क्रियापद आहे कम्पीट. COMPETE. कम्पीट. कम्पीट म्हणजे तुम्ही बरेच लोकांना हा शब्द थोडा आधा अधुरा वाटतो किंवा लगेच मीनिंग सापडत नाही. कम्पीट याने स्पर्धा. आपण कॉम्पिटिशन म्हणतो. कॉम्पिटिशन हा शब्द सगळ्यांना माहिती आहे. कॉम्पिटिशन म्हणजे स्पर्धा. तसं हा पण शब्द कॉम्पीट. कॉम्पीटपासूनच कॉम्पिटिशन. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी सोप्या भाषेत सांगतो. तुम्ही आता बघितलं असेल क्रिकेटच्या स्पर्धा, वर्ल्ड कप. म्हणजे एखादं बक्षीस असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक बक्षीस आहे, समजा हे बक्षीस आहे आणि हे बक्षीस मिळवण्यासाठी ज्यावेळेस खूप सारे लोक एकत्र येतात आणि ही वस्तू किंवा हे बक्षीस मिळवण्यासाठी प्रयत्न करतात आणि जेवढे लोक आलेले आहेत ही वस्तू मिळवण्यासाठी किंवा बक्षीस मिळवण्यासाठी त्या सर्वांना स्पर्धक म्हणायचं. दॅट इज अ कॉम्पिटिटर म्हणायचं. स्पर्धक. ज्या स्पर्धेमध्ये जेवढे लोक उतरले त्यांना स्पर्धक म्हणायचं आणि या सगळ्या दृश्याला स्पर्धा म्हणायची. आणि प्रत्येक जण एकच विचार करते की माझा नंबर आला पाहिजे, ही वस्तू मला मिळाली पाहिजे. त्याच्यासाठी जे संघर्ष चालतो त्याला म्हणतात स्पर्धा. आता तुम्हाला समजलं असेल कॉम्पिटिशन म्हणजे काय. मित्रांनो, कॉम्पिटिशन हा शब्द कम्पीट COMPTE यापासूनच बनलेला आहे. कम्पीट, कॉम्पिटिशन. तर मित्रांनो, आज आपण बघूया या कम्पीट शब्दांचे आणखी काही अर्थ. तर मित्रांनो, हा आहे आपला शब्द कॉम्पीट. ह्याला तुम्ही कंपेट COMPETE कंपेट वाचू शकता किंवा कम्पीट. म्हणजे आपण जसं उच्चार करतो कॉम्पिटिशन तसं कॉम्पीट किंवा मग कंपेट असा तुम्ही त्याचं प्रोनाउन्सिएशन उच्चार करू शकता. कंपीट COMPETE कंपीट याने मुकाबला करणे. पहिला अर्थ मुकाबला करण्यासाठी वापरू शकतो किंवा स्पर्धा करणे किंवा चढाओढ करणे. ह्या सर्व शब्दांचा अर्थ लगभग स्पर्धाच होते किंवा कॉम्पिटिशन आपण त्याला म्हणू शकतो. ह्या 3 वेगवेगळ्या अर्थाने हा शब्द वापरला जातो. मित्रांनो, कम्पीटपासून काही वेगळे जे शब्द तयार होतात ते बघा. कम्पिटन्स COMPETENCE कॉम्पिटन्स याने क्षमता किंवा लाईक आपण म्हणतो ना आपल्या कॉम्पिटन्सीज वाढवा, म्हणजे आपल्या क्षमता वाढवा. त्यानंतर कम्पिटंट COMPETENT कम्पिटंट याने सक्षम. कम्पिटंट सक्षम किंवा कार्यक्षम. त्याच्यानंतर कॉम्पिटिशन म्हणा किंवा कॉम्पिटिशन आपण जनरली कॉम्पिटिशन हे प्रोनाउन्सिएशन करतो. कॉम्पिटिशन याने स्पर्धा. आणि स्पर्धेमध्ये जे उतरतात, जे सहभागी होतात त्यांना सर्वांना कॉम्पिटिटर याने स्पर्धक. मित्रांनो, हा शब्द आहे आपला कॉम्पीट. कॉम्पीटचे हे वेगवेगळे अर्थ आणि या कॉम्पीट शब्दापासून वेगवेगळे रिलेटेड शब्द अशा प्रकारचा हा आपला शब्द आहे कम्पीट. मित्रांनो, या कम्पीट या शब्दाचा उपयोग करून काही आता आपण वाक्य बनवूया. मित्रांनो, ही आहेत काही कम्पीटपासून तयार केलेली वाक्य. आता आपण ती बघूया. तो मित्रांशी स्पर्धा करत आहे. ह्या वाक्याला आपण इंग्रजीमध्ये कसं बनवणार. ही इज कम्पिटिंग विथ हिज फ्रेंड्स. इथं आपण वापर केला कम्पीट. म्हणजे आज आपण कम्पीटपासूनचे वाक्य बघत आहोत. तो मित्रांशी स्पर्धा करत आहे. ही इज कम्पिटिंग विथ हिज फ्रेंड्स. नवीन शोधासाठी आपण स्पर्धा केली पाहिजे. वी शूड कम्पीट फॉर न्यू इन्व्हेन्शन. उत्तुंग यशासाठी आपण स्वतःशीच स्पर्धा केली पाहिजे. वी शूड कम्पीट विथ सेल्फ फॉर ब्राईट सक्सेस. त्यानंतर नवीन पिढ्या नैसर्गिक वातावरणाशी स्पर्धा करतात. या वाक्याला आपण इंग्रजीमध्ये न्यू जनरेशन इज कम्पिटिंग विथ नॅचरल एन्व्हायरमेंट.
न्यू जनरेशन इज कम्पिटिंग विथ नॅचरल एन्व्हायरमेंट. त्यांची उत्पादने थेट आमच्याशी स्पर्धा करतात. देअर प्रोडक्ट्स कम्पीट डायरेक्टली विथ आवर. देअर प्रोडक्ट्स कम्पीट डायरेक्टली विथ आवर्स. नेक्स्ट वाक्य, वन्य प्राण्यांना अन्नासाठी स्पर्धा करावी लागते. आपण बघितलं मगाशी, प्राणी असतील वनस्पती असतील सर्वांना जीवन जगण्यासाठी स्पर्धा करावीच लागते. वन्य प्राण्यांना अन्नासाठी स्पर्धा करावी लागते. वाईल्ड ॲनिमल हॅव टू कम्पीट फॉर फूड. वाईल्ड ॲनिमल हॅव टू कम्पीट फॉर फूड. मला तुझ्याशी स्पर्धा करायची नव्हती. आय नेव्हर वॉन्टेड टू कम्पीट विथ यू. त्यानंतर दोन्ही कंपन्या एकमेकांशी स्पर्धा करत आहेत. The two companies are competing with each other. The two companies are competing with each other. आणखी एक खास वाक्य बघूया. राजू त्याच्या मित्रासोबत स्पर्धा करतो. राजू त्याच्या मित्रासोबत स्पर्धा करतो. या वाक्याला इंग्लिशमध्ये राजू कम्पीट विथ हिज क्लासमेट. राजू त्याच्या वर्गमित्रासोबत स्पर्धा करतो. राजू कम्पीट विथ हिज क्लासमेट. मित्रांनो, ही काही आहेत कम्पीट या शब्दापासून तयार केलेले वाक्य. आता या वाक्यापैकी आपण राजू कम्पीट विथ हिज क्लासमेट या वाक्याला आपण वेगवेगळ्या 12 काळामध्ये कसं बनवता येईल ते आता आपण बघूया. मित्रांनो, कम्पीट तुम्ही आपल्या वर्कबुकचा दिवस 7वा काढा. त्यामध्ये कम्पीट याचे सिनोनिम्स म्हणजे समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द लिहा. समानार्थीमध्ये कम्पीट याने स्पर्धा करणे, स्पर्धा. तर त्यालाच दुसरे पर्यायी शब्द याने समानार्थी शब्द बॅटल याने लढाई, फाईट याने लढा, रेस, रेस म्हणजे शर्यत, मॅच याने सामना. म्हणजे कम्पीटसाठी आपण हे समानार्थी शब्द वापरू शकतो. तर याच्या विरुद्धार्थी कम्पीट म्हणजे स्पर्धा. म्हणजे आपण एकच गोष्ट मिळवण्यासाठी अनेक जण झटतात आणि एक लढाई लढतात किंवा एक स्पर्धा करतात, त्याला आपण कॉम्पिटिशन. मित्रांनो, ही जी स्पर्धा ह्याला विरुद्धार्थी शब्द सरेंडर होणे. म्हणजे लढाई नको, पण ठीक आहे एक सीट आहे ना, घेऊन टाका तुम्ही बसा, म्हणजे सरेंडर होणे. दुसरा ॲग्री होणे, सहमत होणे. ठीक आहे बाबा, आपण 80 वर्गामध्ये 80 मित्र आहोत, ठीक आहे बाबा, एक्स नावाचा मुलगा राहुल हे मॉनिटर आम्ही सर्वजण मान्य करतो, आम्हाला इलेक्शन नाही पाहिजे. राहुल इज डायरेक्टली अपॉइंटेड ॲज अन मॉनिटर. म्हणजे आपण सगळे सहमत होतो. किंवा सपोर्ट याने समर्थन देणे. म्हणजे कॉम्पिटिशन न करता जे विरुद्ध शब्द आहेत ते आपण विरुद्ध बाजू जे आहेत ते आपण अँटोनिममध्ये घेतो. मित्रांनो, राजू कम्पीट्स विथ हिज क्लासमेट या वाक्याचे 12. आता पहिल्यांदा आपण नेहमीप्रमाणे पहिल्यांदा आपण साध्या काळात, नंतर कंटिन्युअस, नंतर पूर्ण काळ आणि त्याच्यानंतर परफेक्ट कंटिन्युअस याने चालू पूर्ण काळाचे वाक्य बघूया. साध्या काळामध्ये प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स या तिन्ही काळामध्ये साधा वर्तमान काळ, साधा भूतकाळ, साधा भविष्यकाळ. राजू कम्पीट्स विथ हिज क्लासमेट वर्तमान काळामध्ये. भूतकाळात राजू राजू कम्पिटेड हिज विथ हिज क्लासमेट्स. आणि फ्युचरमध्ये राजू विल कम्पीट विथ हिज क्लासमेट. These are the sentences of simple, present, past आणि future tense. आता आपण कंटिन्युअस टेन्समध्ये बघू. म्हणजे चालू वर्तमान काळ, चालू भूतकाळ, चालू भविष्यकाळ. राजू इज कम्पिटिंग विथ हिज क्लासमेट. राजू वॉज कम्पिटिंग विथ हिज क्लासमेट. आणि राजू विल बी कम्पिटिंग विथ हिज क्लासमेट. मित्रांनो, चालू काळामध्ये क्रियापदाला ING आणि कम्पिटिंग हे होतं. ऑल these three sentences are continuous tenses. म्हणजे प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर या तिन्हीमधले कंटिन्युअस टेन्सचे हे 3 वाक्य आहेत. सुरुवातीला बघितलेलं कम्पीट, कम्पिटेड आणि विल कम्पीट. दीज आर सिम्पल टेन्स, दिस इज कंटिन्युअस टेन्स. आता आपण बघूया पूर्ण काळ. म्हणजे पूर्ण वर्तमान काळ, पूर्ण भूतकाळ आणि पूर्ण भविष्यकाळ. पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य आणि प्रेझेंट परफेक्ट टेन्स. राजू हॅज कम्पिटेड विथ हिज क्लासमेट. राजू हॅड कम्पिटेड
विथ हिज क्लासमेट आणि राजू विल हॅव कम्पिटेड विथ हिज क्लासमेट. म्हणजे पूर्ण काळामध्ये, पूर्ण वर्तमान काळामध्ये हॅज कम्पिटेड, पूर्ण भूतकाळामध्ये हॅड कम्पिटेड आणि भविष्यकाळामध्ये विल हॅव कम्पिटेड विथ हिज क्लासमेट. These sentences are belongs to perfect tense. म्हणजे पूर्ण काळाचे ही 3 वाक्य. आता आपण बघूया चालू पूर्ण. मग चालू पूर्णमध्ये चालू पूर्ण वर्तमान काळ, चालू पूर्ण भूतकाळ आणि चालू पूर्ण भविष्यकाळ. याने प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. त्यामध्ये राजू हॅज बीन कम्पिटिंग विथ हिज क्लासमेट. राजू had been competing with his classmate, and finally Raju will have been competing with his classmate. These are the sentences of perfect continuous tense. मित्रांनो, ही पूर्ण होते 12 काळातील 12 वाक्य. राजू कम्पीट विथ हिज क्लासमेट. मित्रांनो, आपण बघितलं या 12 काळामध्ये वाक्य कसं तयार होतं. आता तुम्हालाही प्रॅक्टिस झाली असेल. तुम्ही तुमच्या मनाचं एखादं वाक्य तयार करा आणि या 12 काळामध्ये तुम्ही तुमच्या वर्कबुकमध्ये लिहा. मित्रांनो नमस्कार. राजन्स एज्युकेशनमध्ये आपले स्वागत आहे.